चटकदार बाय मोहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कैरीचं चटपटीत आंबट गोड तिखट इन्स्टंट लोणचं बनवलेलं आहे। तर हे लोणचं बनवल्यावर तुम्हाला वाट पाहायची गरज नाहीये। बनवल्या लगेचच खाता येणारं हे लोणचं आहे आणि खायला खूपच छान लागतं। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। तुम्ही पाहू शकता की लोणच्याचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि करायला फारसा वेळही लागत नाही। चला मग तर आपण हे कैरीचं लोणचं बनवायला सुरुवात करू। तर हे लोणचं बनवण्यासाठी आपण 2 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्या स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायच्या आहेत। कैऱ्यांची देठं काढून घेऊयात आणि कैऱ्यांचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपण छोटे छोटे तुकडे कैऱ्यांचे करून घेतलेले आहे। इन्स्टंट लोणच्यामध्ये आपण असे छोटे छोटे तुकडे केले तर ते लगेच मुरतातही आणि खायलाही छान लागतात। या ठिकाणी एका बोलमध्ये आपण कैऱ्या घेतलेल्या आहेत। एक लहान चमचा मेथीदाण्यांची पावडर वापरलेली आहे। मेथीदाणे अख्खे घालण्यापेक्षा मिक्सरमध्ये ते जाडसर वाटून घेतले की ते छान लागतात लोणच्यामध्ये। आणि 2 चमचे आपण मीठ घातलेलं आहे। 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे आणि 1 चमचा हळद घालूयात। लोणच्याला मस्त कलर येण्यासाठी या ठिकाणी आपण 2 चमचे बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे। बेडगी मिरची पावडर जी असते ती फक्त कलर देण्याचं काम करते, तिखट बिलकुल नसते। मोहरीची डाळ घालायची आहे 2.5 चमचे आणि अगदी 1 चमचा आपण गूळ घालणार आहोत। तर गुळाऐवजी तुम्ही साखर वापरली तरी चालेल। जर लोणचं तुम्हाला गोड आवडत नसेल तर गूळ किंवा साखर नाही घातली तरी चालेल, पण आपण हे लोणचं लगेचच खाणार आहोत तर त्याकरता मी गुळाचा छोटासा खडा वापरलेला आहे आणि हे सर्व मिसळून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी सर्व मसाला हा कैरींना लागलेला आहे। आता अर्धा तासासाठी आपण असंच लोणचं झाकून ठेवूयात। तर या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे, आपण झाकण काढायचं आहे। गूळ आणि मिठामुळे लोणच्याला मस्त पाणी सुटलेलं आहे। तर हे लोणचं असंच खायलाही छानच लागतं किंवा तडकाही देऊ शकता। तर तडका पॅन गरम केलेला आहे, त्यामध्ये साधारण 2 चमचे आपण तेल घालूयात। तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण 1 चमचा मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मोहरी छान तडतडलेली आहे। आता आपण गॅस बंद केलेला आहे। तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे। त्यानंतर तेलामध्ये आपण अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि हिंग आणि तेल व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। थंड झालेलं तेल आपण लोणच्यामध्ये घालायचं आहे, मिसळून घ्यायचं। लोणच्याला कलर किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता। अगदी झटपट होणारं लोणचं आहे आणि हे लोणचं 1 दिवसासाठी तुम्ही बाहेर ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस अगदी छान टिकतं। खायला अगदी सुंदर लागतं आणि करायला अगदी सोपं आहे। चटपटीत इन्स्टंट कैरीचं लोणचं तयार आहे। लोणचं खूप छान झालेलं आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने लोणचं करून पहा आणि मला सांगा कसं वाटलं ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।